तर नवी मुंबईत 12वीचा मराठी तसंच सेक्रेटोरियल प्रॅक्टिस या 2 पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत वाशी पोलिसांनी 4 अटक केली आहे, तर 28 मोबाईल्सही जप्त करण्यात आले. 3 विद्यार्थ्यांबरोबर एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाचा यात समावेश आहे. तसंच 12वीच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या 4 जणांना 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात मोबाईल वापरण्यास बंदी आहे. फक्त केंद्र संचालक आणि परीक्षक वगळता कोणालाही मोबाईल वापरण्याला बंदी आहे. तरीही पेपर व्हायरल होत असल्याने कोणी विद्यार्थी चोरून फोन नेत असेल अशी शंका व्यक्त होतीये. एमएमके कॉलेज बांद्रा या येथे एक विद्यार्थी 11:15 वाजता येत होता. त्या कॉलेजच्या प्राचार्या यांनी रिपोर्ट केलेला आहे मला वाघ म्हणून. तर त्यांनी तो विद्यार्थी 11:15 वाजता एंट्री करताना आणि मोबाईल स्वतः हातात घेऊन रशमध्ये होता. त्यांना संशय आला, त्यामुळे लगेच त्यांनी पोलिसांच्या मदतीने त्याला पकडलेलं आहे आणि त्या संदर्भात खार पोलीस स्टेशनमध्ये कारवाई सुद्धा सुरू आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांच्याकडून. दीपाली, 3 पेपर फुटल्यानंतर आता शासनाकडून काही सावधगिरी बाळगली जाते का? कारण 12वीचे अनेक पेपर्स अजून होणं बाकी आहे. हिमाली, नुकताच शिक्षण मंत्र्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे किंवा प्रतिक्रिया दिली आहे त्यानुसार चौकशी सुरू आहे आणि यापुढे खबरदारी घेण्यात येईल. मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की सलग 4 पेपर जे आहेत, लातूर नंतर मुंबईत 3 पेपर हे व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि आपली यंत्रणा जी आहे केवळ बघ्याची भूमिका घेते. फक्त पोलीस तक्रार करून हा विषय संपणार आहे का? त्यामुळे एकूणच बोर्डाच्या कार्यक्षमतेवर यामुळे प्रश्नचिन्ह उभं होत आहे. कारण जेव्हा पहिला पेपर फुटला त्यानंतरच खरं तर बोर्डाने या सगळ्याची खबरदारी घेणं अपेक्षित होतं. मात्र सरकारी यंत्रणा कशा पद्धतीने काम करते, सरकारी यंत्रणेचा हा निष्काळजीपणा आहे का, हे सगळंच या संपूर्ण प्रकरणावरून प्रथमदर्शनी तरी पाहायला मिळतंय. महत्त्वाचं म्हणजे उद्यापासून आता 10वीची परीक्षा सुरू होते, त्यामुळे 12वी नंतर आता 10वीच्या परीक्षेवर पण पेपर फुटीचं सावट असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे एकूणच राज्यात जे 10वी आणि 12वीचे विद्यार्थी अभ्यास करतात, परीक्षा देतात, त्यांच्यावर या सगळ्याचा ताण आहे. शिवाय दुसरीकडे उत्तरपत्रिका तपासणीवर देखील बहिष्कार टाकण्यात आलेला आहे प्राध्यापकांकडून. त्यामुळे कुठेतरी निकाल उशिरा लागेल की काय अशी पण शक्यता आहे. त्यामुळे एकूणच शैक्षणिक वातावरण जे सध्या आहे ते फारसं चांगलं नाहीये. हे शैक्षणिक वातावरण यामुळे गढूळ होत आहे. खूप धन्यवाद दीपाली, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.